आरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले बघू शकता तुम्ही 6055 अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी आले आहे। तर 6055 अर्ज एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी आलेले आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे। आणि टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 100+ घटकाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। पोलीस शिपाई, बॅट्समन, कारागृह चालक, त्याचबरोबर एसआरपीएफ या सर्व पदाबद्दल आपण व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देणार आहे। आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की असे डेली अपडेट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून डेली आपण देत असतो। ठीक आहे, तर एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरला जे अर्ज गेले 6055 वेळे अर्ज गेलेले। तर एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरचा तुम्ही टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता 6055 वेळा टोकन नंबर आला आणि अर्ज क्रमांक सुद्धा 6055 या ठिकाणी आलेला आहे। एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी त्यानंतर बघू शकता सीपी मुंबईचा जो अर्ज क्रमांक आलाय 85,987 अर्ज क्रमांक आलेला आहे सीपी मुंबईचा। आता या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर सुद्धा या ठिकाणी दाखवून देतो, बघू शकता तुम्ही। तर बघू शकता हा रात्री आपण फॉर्म भरला होता 26 नोव्हेंबरला। तर सीपी मुंबईचा जो टोकन नंबर या ठिकाणी आला आहे 1,12,840 एवढा आलेला आणि आजपर्यंत जर आपण पाहिलं तर 1,30,000 पर्यंत या ठिकाणी अर्ज सीपी मुंबई या ठिकाणी आलेला आहे। कारण की झपाट्यानं फॉर्म जे सीपी मुंबईला या ठिकाणी वाटत आहे, म्हणजे घंट्यानं हजारोच्या संख्येनं फॉर्म या ठिकाणी सीपी मुंबईला गट्टाच्या गट्टा या ठिकाणी फॉर्म येत आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सीपी मुंबईला बघू शकता 1,30,000 तुम्ही या ठिकाणी आजच्या तारखेला धरून चला 27 नोव्हेंबरला 1,30,000 पर्यंत अर्ज आतापर्यंत या ठिकाणी हा जरी आम्ही फॉर्म या ठिकाणी रात्री भरला होता, रात्री जवळपास 8 वाजताच्या आसपास या ठिकाणी फॉर्म भरला होता 26 नोव्हेंबरला। ठीक आहे, तर सीपी मुंबईला 1,30,000 पर्यंत धरून त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव आहे। तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत जे अर्ज गेलेले आहे तर बघू शकता तुम्ही एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव 36,715 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी गेला। हा सुद्धा आम्ही फॉर्म 26 नोव्हेंबरला भरलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी 26 नोव्हेंबर आणि रात्री हा फॉर्म भरलेला आहे, रात्री 8 वाजता हा फॉर्म भरलेला आहे एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावचा। तर या ठिकाणी 36,715 अर्ज होते रात्री आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी आजपर्यंत 38,000 पर्यंत सकाळपर्यंत अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता या फॉर्मचा टोकन नंबर पाहून तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावचा तुम्ही अप्लिकेशन नंबर बघू शकता 36,715 सारखाच अप्लिकेशन नंबर आलेला आहे आणि टोकन नंबर 36,715 एवढा टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला 36,715 अर्ज या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी नागपूर सिटी आहे। सीपी नागपूर सिटीचा जो अर्ज क्रमांक आला आहे 12,100 एवढा अर्ज क्रमांक आला। आता सीपी नागपूर सिटीचा आपण टोकन नंबर या ठिकाणी बघूया, बघू शकता तुम्ही। तर बघू शकता या ठिकाणी नागपूर सिटीचा जो या ठिकाणी अर्ज क्रमांक आहे 12,100 होता आणि त्याचबरोबर टोकन नंबर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 17,225 एवढा टोकन नंबर आलेला आहे। तर सकाळपर्यंत 18,000 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर सिटी या ठिकाणी गेलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल नागपूर शहरचा फॉर्म आहे। नागपूर शहरला जे अर्ज क्रमांक आलेला आहे बघू शकता 12,128 एवढा अर्ज क्रमांक आलेला आहे, तारीख वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नागपूर शहरला जे 12,128 एवढा अर्ज क्रमांक आला, तर या फॉर्मचा टोकन नंबर पाहून घ्या। तर नागपूर शहरचा तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन नंबर 12,128 एवढा अप्लिकेशन नंबर होता आणि टोकन नंबर जो आला आहे 17,271 एवढा या ठिकाणी टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे नागपूर शहर या ठिकाणी, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे। तर एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला 15,987 अर्ज होते, तर आतापर्यंत धरून चला 17,000 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला 17,000 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गोंदिया या ठिकाणी गेलेले आहे, बघू शकता तुम्ही एसआरपीएफ गोंदियाला। तर एसआरपीएफ गोंदियाला 15,987 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर जे आहे अमरावती ग्रामीण आहे। तर अमरावती ग्रामीणला बघू शकता अप्लिकेशन नंबर जो आलाय 6,137 एवढा आलेला आहे आणि टोकन नंबर जर आपण या ठिकाणी पाहिला अमरावती ग्रामीणचा तर 8,110 एवढा टोकन नंबर आहे। तर आतापर्यंत धरून चला 9 ते 9,500 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी अमरावती ग्रामीण या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी 9,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला 9 ते 9,500 प्लस अर्ज। त्यानंतर जे आहे नागपूर प्रिझन आहे। तर नागपूर प्रिझनला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघू शकता नागपूर प्रिझनला आतापर्यंत नागपूर कारागृहाला 20,414 प्लस अर्ज आतापर्यंत आलेला आहे, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी नागपूर कारागृहाला 20,414 प्लस अर्ज आलेला आहे। त्याचबरोबर एसपी नागपूर ग्रामीण आहे। तर एसपी नागपूर ग्रामीणला जर आपण पाहिलं 8,156 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर ग्रामीणला या ठिकाणी आलेला आहे। आजच्या तारखेला तुम्ही धरून चला की 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी नागपूर ग्रामीण या ठिकाणी गेलेले आहे। तर धरून चला तुम्ही 8
8,500 ते 9,000 प्लस अर्ज नागपूर ग्रामीणला या ठिकाणी आलेला आहे. तर पहा व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहतो. आणि ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपलं इंस्टाग्राम आयडी गोपाल वानखेडे 120, तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर तुमचा पोलीस भरतीचा फॉर्म पाठवा. आणि जे पण विद्यार्थी पोलीस भरतीचा फॉर्म पाठवणार आहे तर त्यांना आपण जे भरपूर काही सपोर्ट करणार आहे, भरपूर काही नोट्स वगैरे आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहे. तर भरपूर काही सपोर्ट आपण या ठिकाणी करणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1-2 दिवस राहिले, सहकार्य करा. ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल, आज फॉर्म भरला असेल, आजचे फॉर्म पाठवा. पाहून घ्या, तुम्ही कुठेही फॉर्म भरा, तुम्हाला वाटत असेल फॉर्म येणारच आहे, कॉम्पिटिशन सर्वच ठिकाणी आहे, तर जेणेकरून तुम्ही जे फॉर्म पाठवणार आहे इतरांपर्यंत एक अंदाज त्या ठिकाणी लागणार आहे की किती अर्ज आतापर्यंत आले, आपल्या जिल्ह्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे, हे आपल्याला एक अंदाज त्या ठिकाणी लागणार आहे आणि त्या हिशोबाने आपण तयारी लागणार आहे. ठीक आहे, तर हा या मागचा या ठिकाणी हेतू आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर पाठवा फॉर्मची फोटो. त्यानंतर तो आहे मीरा भाईंदर आहे. तर मीरा भाईंदरला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पोलीस कॉन्स्टेबलचा फॉर्म आहे. SP मीरा भाईंदरला जे आतापर्यंत अर्ज क्रमांक आहे 12,909 या ठिकाणी अर्ज क्रमांक आहे. आणि त्याचबरोबर तारीख तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर 26 नोव्हेंबरचा या ठिकाणी आहे तारीख बघू शकता. आणि आता हा ऍप्लिकेशनच नंबर आहे, पण टोकन नंबर जास्त येत असतो. तर जवळपास 18-20 हजार प्लस अर्ज आतापर्यंत धरून चला CP मीरा भाईंदर या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर CP मीरा भाईंदरला तुम्ही या ठिकाणी 18,000 प्लस अर्ज धरून चला. त्यानंतर बघू शकता नागपूर शहरातून मी तुम्हाला CP मुंबईचा सांगितला 1,30,000च्या आसपास गेले, आणि वरणगावचा सुद्धा सांगितलाय 36 ते 38 हजार प्लस अर्ज गेले. आणि त्याचबरोबर SP नाशिक ग्रामीण आहे, ड्रायव्हर चालकचं पद आहे, 10,509 अर्ज होतं, पण 11 ते 12,000 प्लस अर्ज आजच्या तारखेला या ठिकाणी आलेला आहे नाशिक ग्रामीण या ठिकाणी बघू शकता तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर जे SRPF गट क्रमांक 13 गडचिरोली आहे, तर 27,000 SRPF गडचिरोलीला 2,785 अर्ज गेले, तर 4,000 प्लस अर्ज तुम्ही आजच्या तारखेला या ठिकाणी धरून. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, SP यवतमाळ बॅट्समन आहे. SP यवतमाळ बॅट्समनला जे 357 अर्ज क्रमांक या ठिकाणी आल्या, बघू शकता तुम्ही SP यवतमाळला तर 357 अर्ज या ठिकाणी आला. या फॉर्मचा टोकन नंबर दाखवून देतो. तर SP यवतमाळचा जो टोकन नंबर आहे 449 एवढा टोकन नंबर SP यवतमाळचा आलाय. जास्त या ठिकाणी फॉर्म आलेले नाही आहे, एक लक्षात ठेवा, कारण की SP यवतमाळला जास्त फॉर्म भरत नाहीये. त्यानंतर जे आहे नाशिक कारागृह आहे, तर नाशिक कारागृहाला 26,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. 24 ते 26,000 प्लस अर्ज नाशिक कारागृहाला गेलेला आहे. आणि SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव आहे, तर या ठिकाणी धरून चला 8,500 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF कुसळगावला गेलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे, तर या ठिकाणी धरून चला की 14 ते 15,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 5 दौंडला गेलेले आहे. त्यानंतर जो SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, तर या ठिकाणी धरून चला 17,000 प्लस अर्ज गेले. आणि SRPF गट क्रमांक 7 दौंडला जर आपण पाहिलं तर 20,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर वाशिम कॉन्स्टेबल आहे, तर SP वाशिम कॉन्स्टेबलला जे 729 टोकन नंबर आलाय, तर 3,000 प्लस अर्ज धरून चला SP वाशिम कॉन्स्टेबल. त्यानंतरचा जो फॉर्म आहे SP लातूर चालक आहे, SP लातूर चालकला धरून चला 2,000 प्लस अर्ज आतापर्यंत SP लातूर चालकला गेलेले. आणि त्यानंतर जो SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, तर जवळपास या ठिकाणी धरून चला 15,000 प्लस अर्ज SRPF गट क्रमांक 2 पुणेला गेलेले आहे. पुणे कारागृह बघू शकता या ठिकाणी 32,085 टोकन नंबर आहे, 36,000 प्लस अर्ज धरून चला या ठिकाणी पुणे कारागृह. त्यानंतर बघू शकता SRPF गोंदिया 17,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF 15 बिरशी कॅम्प गोंदियाला गेले आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड SP आहे 12,960 प्लस अर्ज या ठिकाणी धरून चला. आणि त्याचबरोबर धाराशिव चालक आहे 6,480 प्लस अर्ज गेले आहे. संभाजीनगर बॅट्समन आहे 820 प्लस अर्ज गेले आहे. सोलापूर बॅट्समनला 800 प्लस अर्ज गेले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणेला 18,000 प्लस अर्ज गेले आहे. त्याचबरोबर पुणे सिटी चालकला 6,160 प्लस अर्ज गेले आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 7,200 प्लस अर्ज गेले आहे. पुणे कारागृह 36,000 प्लस अर्ज गेले आहे. मीरा भाईंदर कॉन्स्टेबल 18,500 प्लस अर्ज गेले. SRPF गट क्रमांक 20 वरणगाव 38,000 प्लस अर्ज गेले आहे. CP नवी मुंबई चालक आहे 9,400 प्लस अर्ज गेले. CP न्यू मुंबई आहे 4,500 प्लस अर्ज. SRPF कुसळगावला 9,610 प्लस अर्ज धरून चला. SRPF गट क्रमांक 1 पुणे 15,000 प्लस अर्ज. संभाजीनगर ग्रामीण 7,400 प्लस अर्ज. संभाजीनगर रेल्वे 4,500 प्लस अर्ज. मीरा भाईंदर चालक 6,000 प्लस अर्ज. SRPF गोंदिया 17,370. नागपूर कारागृह 33,000 तुम्ही या ठिकाणी धरून चला. SP हिंगोली 7,000 प्लस अर्ज. SP वाशिम चालक आहे 4,027. नांदेड 7,067 अर्ज. आणि बुलढाणा 6,500 प्लस अर्ज. SP चंद्रपूर 9,000 प्लस अर्ज. SP रत्नागिरी 4,440 प्लस अर्ज. नाशिक ग्रामीण 9,100 प्लस अर्ज. SRPF गडचिरोली 4,100 प्लस अर्ज. अमरावती ग्रामीण 9,700 प्लस अर्ज. मुंबई लोहमार्ग 22,000 प्लस अर्ज. नाशिक कारागृह 30,000 प्लस अर्ज. त्याचबरोबर जे CP मुंबई आहे 1,30,000 प्लस अर्ज. सिंधुदुर्ग चालक 3,066. संभाजीनगर ग्रामीण 7,130 प्लस अर्ज. अकोला 7,100 प्लस अर्ज. पुणेला
बघू शकता 32,000 प्लस अर्ज. सीपी पुणे सिटी चालक आहे 20,000 प्लस अर्ज. नागपूर सिटी 19,000 प्लस अर्ज. वाशिम बॅट्समन 800 प्लस अर्ज. वर्धा कॉन्स्टेबल 3,300 प्लस अर्ज. त्यानंतर यवतमाळ बॅट्समन 741 अर्ज. वाशिम बॅट्समन 729 अर्ज. त्याचबरोबर सोलापूर बॅट्समन 6,800 प्लस 680 प्लस अर्ज. आणि नवी मुंबई आहे बॅट्समनचा, तर या ठिकाणी 970 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 7 दौंड 20,000 प्लस अर्ज. SP धुळे 5,844 अर्ज. संभाजीनगर बॅट्समन 900 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 2 पुणे 16,000 प्लस अर्ज. मुंबई कारागृह 40,000 प्लस अर्ज. त्याचबरोबर SP कोल्हापूर 4,530 प्लस अर्ज. ठाणे शहर 11,000 प्लस अर्ज. पालघर चालक 3,090 प्लस अर्ज. SP बुलढाणा चालक 3,690 अर्ज. SP मीरा भाईंदर 14,700 प्लस अर्ज. SP गोंदिया 2,000 प्लस अर्ज. SP भंडारा 5,400 प्लस अर्ज. SRPF कोल्हापूर 4,000 प्लस अर्ज. मुंबई बॅट्समन 1,000 प्लस अर्ज. पुणे बॅट्समन 1,100 प्लस अर्ज. गोंदिया बॅट्समन 1,000 प्लस अर्ज. परभणी चालक 3,800 प्लस अर्ज. SRPF धुळे 8,000 प्लस अर्ज. सिंधुदुर्ग चालक 3,900 प्लस अर्ज. पालघर जिल्हा पोलीस 2,510 प्लस अर्ज. ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असं डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहतो. आजच्या व्हिडिओचा थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.